नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघूया आजची महत्त्वाची बातमी. आंबेडकरी स्वाभिमानावरील हल्ल्याच्या विरोधात मनमाडला दीपक केदार यांची जाहीर सभा. महाबोधी महाविहार मुक्तीसंदर्भात तसेच संविधान, लोकशाही आणि आंबेडकरी स्वाभिमानावरील हल्ल्याच्या विरोधात नाशिकच्या मनमाड येथे एकात्मता चौकात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांची भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाबोधी महाविहार बौद्धगया हे पवित्र स्थळ बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीवर बूट फेकण्यासारख्या अमानवी कृत्यांनी भारतीय लोकशाहीची प्रतिष्ठा कलंकित केली आहे. संविधानावर अशा पद्धतीने आघात करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. वकिलीच्या वस्त्राआड मनोवादी विचार झाकणाऱ्या अनिल मिश्राने बाबासाहेबांवर केलेले वक्तव्य हे एक राष्ट्रद्रोहासमान अपराध आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेना अशा प्रत्येक मनोवादी विचारधारेला उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. भगव्या वस्त्राच्या आडून द्वेष आणि हिंसा पसरवणाऱ्या विचार प्रवाहाविरोधात शांततेच्या बौद्ध विचारांच्या आणि संविधानाच्या शक्तीने प्रतिकार करीत असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. भारत हे संविधानावर चालणारे राष्ट्र आहे. धर्मसत्ता मानणारे नाही. संविधानाचा व लोकशाहीचा अपमान करणाऱ्यांना पॅन्थर दीपकभाई केदार यांनी या सभेतून इशारा दिला. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. राहुल गांधी जी, तेजस्वी यादव जी, अगर आपको सत्ता में आना है तो महाबोधि बुद्ध विहार बौद्धों के कब्जे में देने की बात करनी होगी. ये हम यहां से बताते हैं. आप सत्ता में आएंगे तो हमारा विहार हमें दे दो. अगर आपको लग रहा होगा कि हम इनके ऊपर बात नहीं करेंगे तो याद रखो, बिहार के अंदर हम 20% है और वो 20% इतने हैं कि बिहार में किसकी सत्ता लानी और किसकी गिरानी ये हमारे हाथ में है. बाबा साहब के बच्चों के हाथ में है. बौद्ध विहार देना चाहिए, नहीं तो हम वहां पर आपकी व्यवस्था खड़ी नहीं होने देंगे. आज या नाशिक मध्ये कुंभमेळ्याच्या तोंडावरती आंबेडकरी चळवळीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. मित्रांनो, भयंकर स्थिती आहे. डोळ्यात पाणी येतं एक एक बस गोष्ट बघितल्यावर. ते आंदोलन आता विजणार नाही हे दाखवण्यासाठी सभा मनमाड मध्ये आम्ही या ठिकाणी घ्यायला आलो. ही जी थिणगी पेटली आता ती थांबणार नाही आणि ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. आज मी या ठिकाणी थेट बोलायला लागलोय की कोणतंही धर्माचं धार्मिक स्थळ हे त्या धर्माचे लोक त्याच्यामध्ये. आणि मग महाबोधी बुद्ध विहारच्या बाबतीतच असं का? 1949 चा बीटी ऍक्ट कोण रद्द करणार? हिंदू जिल्हा अधिकारी असेल तर तोच अध्यक्ष होणार.